या वाचावीरांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आजही याचिकेवर सुनावणी सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। वळूया पुढल्या बातमीकडे। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज मात्र संध्याकाळी 5 वाजता थंडावणार आहेत। महाराष्ट्रात 10 लोकसभा मतदारसंघासाठी आज संध्याकाळी प्रचार मात्र थांबेल आणि या 10 जागांसाठी येत्या गुरुवारी मतदान होणार आहे। 18 तारखेला मतदान आहे आणि या 10 लोकसभा मतदारसंघात आज मात्र प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। अनेक दिग्गज आज प्रचाराकरता पुन्हा एकदा रिंगणात उतरताना दिसतील। महाराष्ट्राच्या दुसऱ्या टप्प्यात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, पंकजा मुंडे यांची बहीण प्रीतम मुंडे, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर अशा दिग्गजांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे। आणि त्यानंतर मात्र अर्थातच अनेक राजकीय बदलणारी गणित खरं तर दुसऱ्या टप्प्यात आपल्याला पाहायला मिळतील। 18 तारखेला बरोबर या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात होणार आहे। वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार यशवंत भिंगे यांचा प्रचार करण्याकरता ओवेसी, प्रकाश आंबेडकर यांच्या सभा झालेल्या होत्या। तर भाजपा उमेदवार प्रताप चिखलीकर यांची सभा घेण्याकरता प्रचार सभा घेण्याकरता अभिनेत्री ईशा कोप्पीकर सुद्धा रोड शो मध्ये सहभागी झालेली होती। अकोला इथं नितीन गडकरी यांची सभा झाली। लातूर, उदगीर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली। तर बीड मध्ये अर्थातच पंकजा आणि धनंजय मुंडे यांची त्यांच्या पक्षाच्या उमेदवार यासाठी सभा होणार आहे। सोलापूर इथं काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे पदयात्रा काढत मतदारांसमवेत संवाद साधतील। त्यामुळे आजचा दिवस हा प्रचाराचा अखेरचा दिवस असणार आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडे। प्रवीण, खरं तर दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानामध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। मग प्रकाश आंबेडकर असू दे, पंकजा मुंडे यांची बहीण प्रीतम मुंडे असू दे, नांदेडची जागा अर्थातच अशोक चव्हाण, अनेक दिग्गज एकूणच या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला रिंगणात पाहायला मिळणार आहेत। लागवी जर विदर्भाचं जर पाहिलं तर 3 जागांवरती विदर्भात परवा मतदान आहे। मी ज्या ठिकाणी उभा आहे अमरावती लोकसभा मतदारसंघ, बुलढाणा लोकसभा मतदारसंघ आणि अकोला लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी मतदान होणार आहे। तापमान हे 44 डिग्रीच्याही वर आहे। त्यामुळे लोकांना आवाहन करण्यात येत आहे की गेल्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जसं मतदान कमी झालं होतं तसं मतदान जास्त होऊ द्या, कमी होऊ देऊ नका। उन्हाची तमाम न बाळगता मतदान करायला या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हा। दुसरीकडे या 3 मतदारसंघात जर आपण पाहिलं विदर्भाच्या तर प्रकाश आंबेडकर जे 2 ठिकाणून रिंगणात आहेत, सोलापूर आणि अकोला, त्यासोबतच भाजपचे खासदार जे आहे संजय धोत्रे त्यांची सुद्धा अकोल्याचे त्यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला आहे। अमरावती जर पाहिलं तर या ठिकाणी आनंदराव अडसूळ जे शिवसेनेचे खासदार आहे आणि त्यांच्या विरुद्ध नवनीत राणा आणि गुणवंत देवपारे वंचित विकास आघाडी कडनं आहे। या तिहेरी या ठिकाणी लढत आहे आणि अमरावतीमध्ये आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे उद्धव ठाकरे येणार आहे। उद्धव ठाकरेंची सभा आहे। नितीन गडकरी मुक्कामी आहे अमरावतीला, काल त्यांची सभा झाली आणि आज त्यांनी आताच ते सोलापूरकडे रवाना झाले विशेष विमानाने। सोलापूरला ते सभा घेणार आहे, जळगावला सभा घेणार आहे, भुसावळला सभा आहे, अकोल्यात सभा आहे आणि नंतर ते नागपुरात जाणार आहे। तर यासोबतच आज शेवटचा दिवस हा संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सभा, प्रचार सभा, पदयात्रा यांनी विंधून काढला जाणार आहे। त्यामुळे या ठिकाणी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि यासोबतच शिवसेना या 4ही प्रमुख पक्ष आणि वंचित विकास आघाडीच्या वतीनं आजचा दिवस हा प्रचारासाठी वापरला जातोय। त्यामुळे अमरावतीमध्ये सुद्धा आज नवनीत राणा त्यामुळे आजचा दिवस, आजचा वार हा प्रचाराचा वार असणार आहे, कारण आज संध्याकाळी ठीक 5 नंतर या प्रचार तोफा थंडावल्या जातील। प्रवीण, धन्यवाद।